डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आज इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण हा कार्यक्रम आहे। सन्माननीय विपुलजींचा वाढदिवस झाल्यानंतर जे काही अविरतपणे सतत 3 ते 4 दिवस कार्यक्रम आहे त्याच्यातलाच हा एक भाग म्हणून आज गोहागरमध्ये हे आरोग्य शिबिर आहे। या निमित्ताने व्यासपीठावर असणारे सन्माननीय एक प्रतिथयश युवा उद्योजक, या गोहागर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि एक विकसनशील युवा नेतृत्व की ज्यांच्याकडे सर्व या गोहागर विधानसभा मतदारसंघातील नव्हे तर राजकीय दृष्ट्या उत्तर रत्नागिरीतील सगळे युवक एक लक्ष देऊन आहेत असं नेतृत्व सन्माननीय विपुलजी, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक तांडेल साहेब, त्याचबरोबर माझे पितृतुल्य मार्गदर्शक सन्माननीय मोरे काका, त्याच्यानंतर उपाध्यक्ष आमचे मंगेश रांगळे, नरेश भाई, तालुका प्रमुख बाबूदादा कनगुटकर, निलेशदादा मोरे, अमोल, माझा बंधू संतोष आगरे आणि त्याचबरोबर व्यासपीठावर बसणारी सर्व मान्यवर मंडळी, नरेश भाई आहेत, राजादा आहे, राजू शेठ आहेत, बाबू आहे, जामसुतकर साहेब आहेत, सगळेच माझे मित्र आहेत। चिपळूणवरून आणि गाववरून असणारे माझे सर्व पत्रकार सहकारी मित्र। आणि या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने जशी वेगवेगळी वैद्यकीय टीम आली आहे तसेच आम्हाला अविरतपणे मदत करणारे सन्माननीय डेरवण वालावकर रुग्णालयाचे धुमाळ सर आणि सर्व या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले रुग्ण, लाभार्थी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी। खरं म्हणजे एक समाधानाची गोष्ट वाटली की जुनं जे एक शिवसेनेचं पर्व होतं विपुलदादा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कार्यक्रम कोणाचाही असू दे सगळे आवर्जून यायचे आणि या जुन्या पण नव्याने प्रवाहित जो पर्व सुरू झालाय त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करीन खरोखर। आणि तुमच्याकडे बघण्याचा मी दृष्टिकोन अगोदरच सांगितलं की तुम्हाला आम्ही विकसनशील नेतृत्व म्हणतो एवढ्यासाठी, राजकारणात पुढे काय होईल मला माहित नाही, पण आमची अपेक्षा आहे आणि मी या मताचा आहे की राजकारणात कुठल्याही पक्षातून युवा नेतृत्व ही त्याच्यामध्ये आली पाहिजेत, त्यांना जोपासलं गेलं पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे। आपापल्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी मनामध्ये एखादी विषय असतो की काय केलं पाहिजे आणि या गोहागर तालुक्यामध्ये काय करायचं असेल तर आरोग्याचे शिबिर आपण चालूच आहे, ते उत्तम उपक्रम आहे। कारण आपल्या निमित्ताने गोहागरमध्ये जर एखादे उद्योग आले आणि त्या उद्योगातून रोजगाराच्या संधी तुम्ही आणि आम्ही मिळून जर या गोहागरवासियांना आपल्याला देता आल्या तर तो एक प्रामाणिक प्रयत्न करावा एवढी माझी विनंती आहे। महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो। आमचे वंदनीय आनंद दिघे साहेब, त्यांचा मी त्यांच्या परिवाराशी संबंध असलेला माझा परिवार आहे, त्यांना पण मी नतमस्तक होतो। आपले शिवसेनेचे दैवत म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांना मी नमस्कार करतो। व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, सर्व तालुका प्रमुख या सर्वांना मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा एवढा सुंदर कार्यक्रम आज करायला घेतलाय। आणि हा आरोग्य शिबिर हा फक्त एक राजकीय कार्यक्रम नसताना आपण इकडे गोहागरवासियांसाठी काहीतरी चांगला एक कार्यक्रम घेतोय, हेच मगाशी निलेश सुर्वेदादा यांनी काही विषय दुसरे काही न घेता या आरोग्य शिबिराला आपण सुरुवात करूया। या आरोग्य शिबिरासाठी माझ्या तालुका प्रमुखांनी, माझ्या पदाधिकाऱ्यांनी इकडे काही मागणी केली होती, ती होती ॲम्ब्युलन्सची। आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी आज एवढी मोठी मदत आपल्याला दिलेली आहे आणि त्यांच्या वतीने आज त्यांच्या कार्यक्रमाला यश लाभो। प्रत्येक वर्षी तुमचे फक्त एक नव्हे तर 2 किंवा 3 किंवा 4 कार्यक्रम हवो आणि आकडे गोहागरवासियांना आरोग्याचे चांगले आपण म्हणू शकतो की फळ लागो। आणि हेच बोलून माझे मी इकडच्या लोकांच्या सहकार्यासाठी असेल म्हणून मला असं वाटतं की या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने आपल्याला खूप मोठी मदत दिलेलीच आहे आणि यात पुढे पण मदत करत राहतील असे मी आशा करतो। धन्यवाद।
छत्रपती शिवाजी महाराज।